नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बनवणार मी मस्त शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहे। तर बघा इकडे मी शेंगा घेतलेल्या आहेत, अशा लांब शेंगा घेतलेल्या आहेत आणि असे जाड घेतलेले शेंग। आपल्याला जर सूप करायचं आहे तर त्याच्यासाठी जाडच शेंग निवडायची, बारीक शेंग घ्यायची नाही। तर अशा प्रकारे मी आता 5 ते 6 शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला छान असं सूप करायचं आहे मस्त। तर अगोदर आपण आता एक शेंग अशी कट, आता पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि आता अशा प्रकारे काढायची। जी वरची साल आहे ती नॉर्मल काढूनच घ्यायची। बघा अशा प्रकारे आणि अशी साल काढून घ्यायची। तर आता मी पूर्ण शेंगा अशाच सोलून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मस्त। तुम्ही तुमच्या आवडीनुसारच लहान मोठी साईज घ्या, पण मी असे लहान लहान काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा पण घ्यायचा आहे। तर मी आता 2 कांदे घेतलेले आहेत। कांद्याचे पण असे जाड काप करून घ्यायचे। असे जाडच काप ठेवायचे। आता शेंगा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता शेंगा आपल्याला कुकरमध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण जाड शेंग घेतलेली मी आणि शेंग शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून मग मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते असे जाडसर कट करून घेतलेले आहेत। कांदा पण ऍड करायचा आहे। थोडीशी हळद, तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल। आणि लसूण घेतलेला आहे मी 5 ते 7 अशा हे घेतलेल्या आहेत पाकळ्या। त्या पण आता आपण शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये। सूप तयार होईल असं एवढं पाणी टाकायचं आहे। आता 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे छान असे। तर बघा मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि 1 नंबर शेंगा शिजलेल्या आहेत मस्त। आता आपण काढून घेऊ। तर इकडे मी एक गाळणी घेतलेली आहे। आता शेंगा वेगळे आणि पाणी वेगळं करून घ्यायचे, सूप वेगळं करून घ्यायचे। तर मग अशा प्रकारे पाणी वेगळं आणि शेंगा वेगळ्या करण्याचं, पाणी आपलं जे सूप तयार झालं ते पूर्ण असं नितळून घ्यायचंय। तर छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, मस्त शिजलेल्या आहेत, मऊ झालेल्या आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यात ते आता दळून घेणार आहोत। कोणी कोणी शिरणे गर असा काढू घेतात, पण मी डायरेक्ट आता शेंगा दळून घेणार आहे। तर मी आता पूर्ण शेंगा मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तुम्हाला टमाटा जर टाकायचा असेल तर तुम्ही टमाटा पण टाकू शकता। आता इथे मी अद्रक घेतलेले बघा, 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे। मी थोडं अद्रक जास्त घालणार आहे। कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे, कारण मिरची तिखट नाहीये म्हणून मी 2 हिरव्या मिरच्या आणि जिरं ऍड करणार आहे। आता छान असं बारीक करून घ्यायचंय। तर बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। आता
आता मी पूर्ण अशाच प्रकारे दळून घेणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे. तर अगोदर आपण जे सूप काढलेलं होतं शेंगांचं सूप तेच त्याच्यात ॲड करणार आहे मी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पातळ करून घ्यायचं आहे. तर बघा इकडे मी आता डब्बा घेतला खाली आणि वरती परत गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं टाकून गाळून घ्यायचं आहे आणि चम्मचच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे छान. बघा अशा प्रकारे पूर्ण सूप रेडी होईल. आता बघू शकता तुम्ही खाली छान असं सूप तयार झालेलं आपलं. आणि हा जो चौथा निघालेला आहे आता हा काढून घ्यायचा आहे. ज्यात पाणी वगैरे टाकायची आता काही गरजच नाही. तर आता काढून घेते मी. आता मी पूर्ण अशाच प्रकारे गाळून घेते. तर बघू शकता तुम्ही छान असं सूप तयार झालेलं मस्त आणि घट्ट झालेलं आहे. कारण आपण शेंगा ज्या घेतल्या त्या खूप जाड घेतल्या होत्या आणि त्या जाड शेंगांमध्ये गर जो निघतो तो गर भरपूर निघालेला आहे. छान असं सूप तयार झालेलं. आता आपण याला फोडणी देऊ. आता तर बघा इकडे गॅसवर तर मी कढई ठेवलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत. तुम्ही तेल जरी टाकलं तरी चालेल. तर बघा तूप छान असं गरम झालेलं आहे आणि आता इथं हिंग घेतला मी थोडासा नॉर्मल हिंग टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊ आणि जे सूप तयार झालेलं आपलं ते सूप टाकायचं त्याच्यामध्ये. आता एकच नंबर सूप तयार झालेलं बघू शकतो मी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून जर पाणी लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. तुम्हाला जसं लागत असेल तसं. मी थोडासा घट्टच ठेवणार आहे. आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर. छान असं सूप तयार झालेलं आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाचं सूप. एकच नंबर झालेलं आहे मस्त. तर बघा छान अशी उकळी आलेली आहे मस्त. सूप तयार आहे. एकच नंबर सूप तयार झालेलं आहे. आता मी गॅस करते बंद. तर एकच नंबर सूप तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही. जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. अशाच प्रकारे सूप करा तुम्ही सुद्धा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.